प्रथम तर सगळ्यांना जय महाराष्ट्र. आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची ही जी कामगार सेना, ह्या कामगार सेनेसाठी सातारा जिल्ह्याला जिल्हाप्रमुख या नात्यानं उदय राठोड यांची नियुक्ती आदरणीय राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती झाली. नियुक्ती झाल्यानंतर प्रथमतः कामगारांचे जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी जिल्ह्यातलं जे कामगार आयुक्तांचं कार्यालय त्यामध्ये प्रथम आपण जाणं, त्यांना भेटणं आणि त्यानंतर मात्र कामगारांच्या ज्या काय अडचणी आहेत त्याच्यावरती मात करणं, त्याच्यावरती वाटचाल करणं. परंतु हे करत असताना पक्ष म्हणून आम्ही कामगारांचं हित जोपासत असतो, कामगारांच्या अडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. परंतु हे करत असताना त्याबरोबर प्रशासनाची सुद्धा तेवढीच मदत आम्हाला लागणार आहे. आणि ही करत असताना सर्वप्रथम आम्ही कामगार आयुक्त सातारा जिल्हा यांची पहिल्यांदा भेट घेतली. या ठिकाणी आल्यानंतर कामगार आयुक्तांना भेटलो, कामगारांच्या इतर काही अडचणीविषयी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आणि जे काही आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर आमच्या कामगार सेनेचे जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत त्यांची आणि कामगार आयुक्तांची भेट घालून दिली. आणि यानंतर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कामगारांच्या विषयी ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी 100% प्रयत्नशील राहू.